तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे आणि आज आम्ही कोरीगड ट्रॅक करायला जाणार आहे। तर माझी व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। गणपती बाप्पा मोरया। मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। तर मित्रांनो आता आम्ही खायला थांबलो इकडे। भरपूर जागा आहे, लय जागा आहे। तर मित्रांनो आता आमचा नाश्ता आलाय मिसळ पाव। तर मित्रांनो आता आम्ही कोरीगडला जायला निघालो आणि पाऊस पण येतोय। तर मित्रांनो आता आम्ही कुंडलिके व्हॅली इकडे आलोय। मस्त धुकं आहे, आपला ग्रुप येतोय। चला त्यांना वाटतं पण ते ए चिक्या हलवा चामण्या हाँ खाली दरी है। वरती आहे धर्मवीर तुला काय करायचं। आता आम्ही कोरीगडला जायला निघालोय। तर मित्रांनो इकडे एकदम मस्त पाऊस पडतोय। तर मित्रांनो आता आमचा ट्रेक सुरू होत आहे आणि आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय। तर मग आता आपण चला, मी तुम्हाला दाखवतो किल्ला। वाकडे पाय टाका। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव।
सगळ्यांचा फोटो काढला असता. कोरीगड किल्ल्याकडे. चला. थांब 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 थांब. संपल्यावर मारा. हे बघ मधलं अरे यार. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्यावर आलो आणि आम्हाला आता पायऱ्या लागल्या. चला. हे श्री गणेशाचं मंदिर आहे आणि इकडे दगड आहे. मी तुम्हाला दाखवत होते. चलो हमारे साथ. इथे छोटस पाण्याची टाकी आहे. बघा. हे गणेश दरवाजा आहे. रस्ता आहे. दगडी पडली. कळतच नाही कुठे आता चोरी
हा गणेश दरवाजा आणि याला नवीन लाकडी दरवाजा लावला. काहीतरी आहे आता आपण बघूया. हे बघा, वाव, तिकडे पाण्यात बोट आहे. हे बघा, ही तटबंदी आहे. आजी, तुमचं नाव काय? रत्नमाल रत्न मालकर यांचं नाव आहे. तुमचं वय काय? 70 वर्ष. तुम्ही कुठून आले? आम्ही आज ह्याच्यातनं पिंपरीतनं. हे पिंपरीतनं आलेत आणि यांचं वय 70 आहे. ह्यांनाच खरे मावळे बोलतात. या आजीचे सगळ्यात लहान पुत्र आहेत आणि हे सांगतील आजी किती किल्ले फिरले. आत्तापर्यंत तिचे हा 6वा-7वा असेल. तसं बघायला गेलं तर लोहगड, विसापूर, टिकोणा झाला आहे ह्या भागातला. हा कोराईगड एक आहे. बोरगिरी तो झालेला आहे. सिंहगड झाला आहे. आमच्या भागातले सातारा भागातले पण 1-2 किल्ले झालेले आहेत. तसा त्यांचा आहे अनुभव. गुडघ्याचा त्रास आहे त्यामुळं पण इच्छा असते, त्यामुळं सतत त्यांचं चालू असतं काही ना काहीतरी. घोराडेश्वर आमचा तिथल्या डोंगर जवळचा. हे बघा, आजी एवढी फिरली. त्यांना गुडघ्याचा त्रास असून पण ते फिरतात. हा बघा, छोटा मावळा. तर मित्रांनो, गडावर आल्याच इकडे महादेव मंदिर लागतं आणि तिकडे तोफ आहे आणि कोराई देवीचं मंदिर आहे तिकडे, सगळ्यात मोठी तोफ आहे. तर आता आपण महादेव मंदिर बघूया. काय घेणार का? चाय, कॉफी, मॅगी, भजी काय घेणार सर? काय लागलं तर या इथं. माझं नाव निलेश आहे. हे बघा तोफ. हे बघा, हे महादेव मंदिर. तर मित्रांनो, इकडे बुरुज आहे. ते धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला दाखवतो आता. चष्मा काढे. झेंडा राहू दे मध्ये. म्हणून बोलतो, मागच्या भिंतीला टर्न हो ना, मध्ये झेंडा. असं मागे 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 हो. हे गणेश टाके आहेत. पश्चिम कडेच्या उत्तर भागात काही गुहा आहेत, यालाच गणेश टाके म्हणतात. तर आता आपण बघूया. बघा, पुढे
क्या बघा इकडे बघू शकता तुम्ही खूप मोठे आहे. तर मित्रांनो या गडावरून बरेच स्थान दिसतात, म्हणजेच कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची असे बरेच किल्ले दिसतात या गडावरून. पण आता धुकं आहे म्हणून मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तर आता आपण गडाची पुढची माहिती घेऊया. हे कोराई देवीचं मंदिर आहे. प्रसन्न वदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती 1.5 मीटर उंच आहे. एकूण 6 तोफींपैकी सगळ्यात मोठी तोफ ही लक्ष्मी तोफ आहे. सगळ्यांनी असं एजला असे थांबा. हे घेऊ पहिले सांग सर.
11 मार्च इसवी सन 1818 रोजी कर्नल प्राथन या किल्ल्यावर चढाई केली. 3 दिवस लढून यश येईना शेवटी गडाच्या दारुकोठ्यावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेले दारुकोठ्यामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणगती पत्करली. तर मित्रांनो फायनली आमचा कोरीगडचा ट्रॅक कंप्लीट झाला आणि आता आम्ही खाली जायला निघालो. तर मग चला. महाराजांना नीट ठेवा परत घेईल काय बोलला तो झेंडा घेतला जाऊ दे माझ्या गाडीत आहे तुला पाहिजे असला काय झेंडा तर मित्रांनो आम्ही आता पूर्णच उतरून आले. आता जरासंच बाकी आहे. तुम्ही बघू शकताय बघा इकडे कोरीगड आहे. आता आपण जाऊया चला. तर मित्रांनो कोरीगडच्या खालीच एक हॉटेल आहे आणि तिथे आम्ही आलो आहे. प्रवीण होमली फूड म्हणून नाव आहे. तर मित्रांनो आमचं फायनल जेवण झालं आहे आणि आता आम्ही मुंबईला जायला निघालो आहे आणि आजची व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स, मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटतो.